तर मित्रांनो, महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासोबतच त्यातून बाहेर काढण्याकरिता उपाययोजना सुचवण्यासाठी समिती गठीत केली. या समितीने आत्ता कामाला गती दिली असून एक पोर्टलही तयार करण्यात आले आहे. थकबाकीदारांसह 2020 पासून नियमित कर्ज फेडणाऱ्यांची माहिती या पोर्टलवर भरण्यात सांगितण्यात आलेलं आहे. आता प्रथम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1.5 लाखांवरील कर्जाची रक्कम भरल्यावरच या माफीचा लाभ मिळणार असल्याचं त्यावेळेस सांगण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी देण्यात आली. त्यावेळी 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम सरसकट माफ करण्यात आली. मागील वर्षी खरीप हंगाम, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं. शासनाने वाढीव मदत दिली. नुकसानाच्या तुलनेत मदतीची रक्कम अतिशय तुटपुंजी होती आणि त्यावर विरोधकांनी टीका देखील केली. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन देखील केलं. त्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफीसाठी एक अभ्यास समिती गठीत करून 30 जून 2026 पर्यंत यावर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट सांगितले. समितीकडून 3 महिन्यात फारसे काम करण्यात आले नाही. आता मात्र समितीने प्रत्यक्ष कामाला गती घेतलेली असल्याचं दिसतंय. आता एक पोर्टल विकसित करण्यात आलं देखील असून 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकरी, त्याचप्रमाणे 2020 पासून नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी अशांची माहिती या पोर्टलवर भरायची आहे. संबंधित शेतकऱ्याने उचल केलेली एकूण रक्कम व त्यावरील व्याज अशी शेतीनिहाय माहिती द्यायची आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेडीबाबतच्या संदर्भातही त्यांनी इथे सकारात्मकता दाखवलेली दिसत आहे. आता राज्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं दीर्घकालीन जे काही उपाययोजना करण्याबाबत राज्य शासनाने शिफारसींसाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली आणि या समितीमध्ये 9 जणांचा समावेश असून शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे की लवकर हे कामाला आता गती मिळताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.